दररोज तुम्ही 8 तास झोप घेताय तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी थकवा येतोय किंवा एनर्जी आणि मोटिवेशन डाऊन झाल्यासारखं वाटतंय. काही काम करण्यामागे तुम्हाला मूडच तुमचा होत नाहीये किंवा तुमचे डोळे जड पडताय आणि तुम्हाला फोकस करायला खूप अवघड जातंय आणि तुम्ही 8 तास रात्री झोपही घेताय. असं सर्व जर तुम्हाला अनुभव येत असेल तर नक्कीच तुम्ही एकदम बरोबर व्हिडिओवर आला आहात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व का होतंय यामागचं सायन्स जाणून घेऊया. आता क्वालिटी ऑफ स्लीप जी आहे ती कोणत्या कारणांमुळे अफेक्ट होते तर हेच आपण पाहणार आहे. तर त्यातलं सर्वात प्रथम आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे जी आजकालची जी मॉडर्न लाईफस्टाईल आहे त्यामध्ये आपला स्क्रीन टाईम जो आहे, जे आपण लॅपटॉप बघतो किंवा मोबाईल बघतो किंवा जे आपले आयपॅड असतात, तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण एवढ्या जास्त प्रमाणात बघतो की आपले डोळ्यांना एवढं स्ट्रेन करून टाकतो की झोपायच्या आधी आपण रील्स स्क्रोल करत असतो किंवा एखादी नेटफ्लिक्स किंवा वेब सिरीज बघत असतो किंवा यूट्यूबचा व्हिडिओ पाहत असतो. तर ह्या सर्वांनी काय होतं की शरीरातलं किंवा जे आपल्या झोपेच्या आधी जे मेलेटॉनिन नावाचं जे हॉर्मोन सिक्रेट होतं, ओके, तर ते योग्य प्रमाणात होत नाही आणि ज्याच्यामुळं काय होतं की आपलं शरीर झोपतं पण जी क्वालिटी झोपेची जी पाहिजे होती ती येत नाही. तर यासाठी नक्कीच तुम्ही झोपायच्या 2 तास आधी स्क्रीन टाईम जो आहे तो एकदम ऑफ केला पाहिजे. स्क्रीन तुम्ही ऑफ केला पाहिजे. टी व्ही असो किंवा मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो, अशा वेळी जर तुम्ही पुस्तक वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या झोपायमध्ये आणि जी क्वालिटी ऑफ स्लीप इम्प्रूव्ह करण्यामध्ये जी बुक रिडिंग आहे, पुस्तक वाचन, तर हे खूप फायद्याचं असेल. त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजेच की जे आपलं जेवण आहे, तर ते जेवण तुम्ही ॲटलिस्ट झोपायच्या 2 तास आधी केलं पाहिजे. खूप सारे जण काय करतात, रात्रीचं जेवण जे आहे ते सगळ्यात हेवीएस्ट असतं. दिवसभरातलं सगळ्यात जड मील जे आहे ते रात्रीचंच असतं. तर असं अजिबात आपण केलं नाही पाहिजे. रात्रीचं मील हलकंच पाहिजे आणि ब्रेकफास्ट जो आहे आपला सकाळचा तो हेवी पाहिजे. आणि जे रात्रीचं जे जेवण आहे त्यामध्ये ऑइली आणि स्पायसी फूड जे आहे ते खूप सारे जण कन्झ्युम करतात. जेणेकरून काय होतं की आपलं शरीर शरीर पचवण्यात खूप जास्त वेळ घालवतं आणि हे जास्त वेळ गेल्यामुळं आपलं शरीर जे आहे ते योग्य पद्धतीने त्याची डायजेस्टिव्ह सिस्टीमची रेस्ट आणि रिकव्हरी होत नाही. कारण की जेव्हा आपण झोपतो तेव्हाही आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम चालूच असते. तेव्हा स्ट्रेस असतो, स्ट्रेन असतो. जो तुम्ही एकदम लेट जेवण केल्यामुळं किंवा जास्त ऑइली आणि स्पायसी घेतल्यामुळे हा स्ट्रेस वाढत असतो आणि जसं जसं आपलं वय होतं तसं तसं खूप सारे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज जे आहे ते इंट्रोड्यूस होतात. यासाठी तुम्ही तुमची क्वालिटी ऑफ स्लीप जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायची असेल तर तुम्ही लवकरात लवकर जेवण केलं पाहिजे. ॲटलिस्ट जेवण आणि झोपेमध्ये रात्रीची जी झोप आहे त्याच्यामध्ये 2 तास गॅप पाहिजे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजेच की जे मॉडर्न लाईफस्टाईल आहे आपली, त्यामध्ये जर आपलं वय 25-30च्या वर असेल तर यामध्ये असं होतं की आपले वर्क रिलेटेड स्ट्रेस असेल, फॅमिली रिलेटेड स्ट्रेस असेल किंवा जे रिलेशनशिप रिलेटेड काही स्ट्रेस असेल, तर हा स्ट्रेस आपल्याला दिवसभर डोक्यात असतो. आपण त्याबद्दलच विचार करत असतो आणि यामुळे काय होतं की आपण जरी झोपतो पण आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे तर ते त्याच गोष्टीचा विचार करत असतं. त्यावेळी अनेकदा असंही होत असेल की तुम्हाला त्या गोष्टीचं जी गोष्ट तुम्ही दिवसभर विचार करताय त्याचबद्दल तुम्हाला किंवा ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही विचार करताय त्याच व्यक्तीबद्दल तुम्हाला स्वप्न येतंय. तुमचा ऑफिसचा बॉस असेल किंवा कोणी तुमचं कलिग असेल किंवा एखादं स्ट्रेस देणारी गोष्ट असेल तर तीच गोष्ट तुमच्या मनात जास्त वेळ येते. तर या गोष्टीमुळे काय होतं, मेंटल फटीग जे आहे ते वाढतं आणि स्ट्रेस पण खूप वाढतो आणि आपली जी रेस्ट अँड रिकव्हरी आहे ती चांगल्या पद्धतीने होत नाही. यासाठी आपण काय केलं पाहिजे, सर्वप्रथम आपण झोपायच्या आधी एक ॲटलिस्ट 5 to 10 मिनिट जर्नलाइज केलं पाहिजे. स्वतःला एक मेडिटेट केलं पाहिजे की खरंच या गोष्टीचा स्ट्रेस घेणं एवढं पण गरजेचं आहे का, जेवढं आपण त्याला प्रायोरिटी देतोय, किंवा फक्त विचार करूनच ही गोष्ट सॉल्व्ह होणार आहे की नाही. हा विचार जर आपण सिम्पली या काही गोष्टी जर आपण पाहिल्या तर नक्कीच तुमचं स्ट्रेस लेवल जे आहे ते कमी होईल आणि जी मेंटल फटीग जी आहे, जो मानसिक थकवा जो आहे तो नक्कीच कमी होईल आणि लाँग टर्मवर तुम्हाला याचा पण खूप फायदा होईल. त्यानंतर चौथं आणि खूप महत्त्वाचं कारण ते म्हणजेच की मायक्रोन्यूट्रियंटची डेफिशियन्सी आणि डिहायड्रेशन. आता अनेकदा आपल्या बिझी लाईफस्टाईलमुळे किंवा जे आपलं शेड्यूल आहे आजकाल त्यामध्ये आपण पाणी प्यायचं अगदी विसरून जातो. त्यामुळे काय होतं की एक स्ट्रेस तयार होतो शरीरात, ज्यामुळे जे सेल लेवलचे जे मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्या चांगल्या पद्धतीने पार पडत नाही आणि या ॲक्टिव्हिटीज चांगल्या पद्धतीने पार जर नाही पडला तर जी सेल्स जे असतात आपल्या शरीरातले जे ऊर्जा निर्माण करायचं काम करतात तर ते चांगल्या पद्धतीने एनर्जी प्रोडक्शन होत नाही सेल लेवलला आणि आपल्याला त्यामुळे स्ट्रेस येऊ शकतो आणि जी आपली क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती ओव्हर द टाईम खूप कमी होत जाते. आणि यामध्ये अनेकदा आपल्या आहारातून जी मायक्रोन्यूट्रियंटची जी डेफिशियन्सी आहे ती पण, जसे की मॅग्नेशियम किंवा सोडियम, हे सर्व जे न्यूट्रियंट्स आहे तर हे काय होतं, आपण आपल्या लाईफस्टाईलकडे किंवा आहाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते कमी होतं आणि जेणेकरून आपल्याला एक कंटिन्युअस थकवा जो आहे तो पण होतो आणि आपलं शरीर जे आहे सोडियम कमी असल्यामुळं चांगल्या पद्धतीने पाणी आपल्या शरीरात होल्ड करत नाही.
तर ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. आपण कितीही पाणी पिऊ, आपलं शरीर जर आपल्या शरीरात चांगलं सोडियम नसेल तर ते फ्लशच करून टाकतं, जेणेकरून आपल्याला डिहायड्रेशन होऊ शकतं आणि हे सर्व स्ट्रेस तयार होऊ शकतं. तर अशा वेळी तुम्ही मॅग्नेशियम आहे त्यासाठी तुम्ही केळी आहे किंवा जे आल्मंड्स असेल, बदाम असेल, ड्रायफ्रुट्स असेल, वॉलनट असेल, तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही कन्झ्युम करू शकता. आणि सोडियमसाठी जे आपलं सिंपल टेबल सॉल्ट आहे ते तुम्ही 1 पिंचभर एका पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही कन्झ्युम करू शकता जेव्हा पण तुम्हाला थकवा वाटत असेल किंवा जर तुम्ही बाहेरून आला असाल खूप घामाघूम होऊन, तर रिकव्हरीसाठी तुम्ही एक सॉल्टी वॉटर आणि फ्रूट्स कन्झ्युम केले तर खूपच चांगलं होईल. सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे की आपण सगळे उठल्या हातात आपल्यातले खूप सारे जण रील स्क्रोल करायला लागतात. अगदी वॉशरूमला जात नाही किंवा पाणी पित नाही किंवा सनलाईटचा एक्सपोजर पण होऊन देत नाही. डायरेक्टली मोबाईल हातात घेऊन त्याच बेडवर रील्स स्क्रोल करत असतं. यामुळे काय होतं, आपल्या बॉडीचं एक सर्केडियन क्लॉक असतं जे आपल्या बॉडीची एनर्जी लेवल आहे किंवा बॉडीची जी वेकअप ॲक्टिव्हिटी आहे किंवा दिवसभर आपल्या शरीरात कशा पद्धतीने एनर्जी फ्लो होणार आहे, हे सर्व आपलं एक सर्केडियन क्लॉक असतं. हे आपलं बायोलॉजिकल क्लॉक असतं बॉडीचं, जे बाहेरच्या वातावरणाच्या हिशोबाने फंक्शन होत असतं. तर आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची की सकाळी उठल्या आपण ॲटलिस्ट 10 मिनटं सूर्यात आपण काहीतरी ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. रनिंग असेल, वॉकिंग असेल, जॉगिंग असेल किंवा सूर्यनमस्कार, योगा या सर्व गोष्टी तुम्ही करू शकतात. असं अजिबात नाही की तुम्ही अर्धा ते 1 तास करावं. अगदी 10 ते 15 मिनटं केलं तरी एक लाँग टर्मसाठी खूप तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप चांगलं आहे ही गोष्ट. ही पण तुम्ही लक्षात घ्यायची. आणि सुरुवात जी आहे ती मोबाईल फोन जे आहे ती स्क्रीन लांबच ठेवून करायची. जसं तुम्ही झोपायच्या आधी मोबाईल फोन लांब ठेवणार आहात, तसंच तुम्ही झोपायच्या उठल्यानंतरही तुम्ही ॲटलिस्ट 1-2 तास स्क्रीनकडे काही लक्ष देऊ नका. तर ह्या सिम्पल अँड इझी टू फॉलो या 5 गोष्टी जर तुम्ही लाँग टर्मवर चांगल्या पद्धतीने फॉलो केल्या, तर तुमची स्लीपची जी क्वालिटी आहे आणि ऑफकोर्स जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे, या दोन्ही गोष्टी पण इम्प्रूव्ह होतील आणि तुम्हाला लाँग टर्म या गोष्टीचा खूप फायदा होईल. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फ्री आहे. त्या तुम्हाला काही गोष्ट विकत घेतली तरच तुमची क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होईल असं पण अजिबात नाही आहे. या सर्व गोष्टी फ्री आहे. तर या जस्ट तुम्ही एक डिसिप्लिन लाईफस्टाईलमध्ये तुम्ही या सर्व गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. तर या व्हिडिओचा सारांश एकच की 8 तास झोप पुरेशी नाही. त्यासोबत तुम्हाला तुमचं जे रात्रीचं जेवण आहे ते चांगल्या पद्धतीने करावं लागेल. झोपायच्या 2 ते 3 तास आधी. त्यामध्ये तुम्ही जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावे. दुसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्या तुम्ही स्वतःला सन एक्सपोजर द्यायचा, थोडी हालचाल करायची आणि जी स्क्रीन टाईम आहे तो कमी करायचा. झोपेच्या आणि उठण्याच्या 1 ते 2 तास नंतर किंवा आधी स्क्रीनचा वापर नाही करायचा. आणि जे सर्व आपण आहार घेतोय त्यामध्ये चांगले 2 ते 3 लिटर आपल्या गरजेनुसार चांगलं पाणी प्यायचं आणि त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम हे 3 घटक आलेच पाहिजे असं तुम्ही ट्राय करा. जेणेकरून लाँग टर्मवर तुमची जी झोपेची जी क्वालिटी आहे तर तीही नक्की इम्प्रूव्ह होईल आणि याचा तुम्हाला खूप फायदा होईल. तर असेच व्हिडिओ मी घेऊन येत राहील आणि माझ्यासोबत जॉईन होण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. आणि या व्हिडिओवर मी खूप सारे न्यूट्रिशनचे ज्या रेसिपीज आहेत त्या पण फ्युचरमध्ये घेऊन येत आहे. आणि जे असे जर तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात आणि जर तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी, मूड, जी तुमची हेल्थ, फिटनेस आणि क्वालिटी ऑफ लाईफ जर इम्प्रूव्ह करायची असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. कारण की मी स्वतः एक फिटनेस ट्रेनर आहे प्लस एक वर्किंग प्रोफेशनल आहे कॉर्पोरेटमध्ये. तर काय एक कॉर्पोरेट एम्प्लॉई काय साऱ्या गोष्टींना सामोरे जातो आणि कसं त्याची हेल्थ आणि मेंटॅलिटी कशा पद्धतीने तो मॅनेज करू शकतो. एक्सरसाइज, डाएट आणि बाकीच्या काही लाईफस्टाईल रिलेटेड चेंजेस आहे, अशा काय सर्व गोष्टी तो करू शकतो. तर ह्याच गोष्टी मी या चॅनलद्वारे तुम्हा सर्वांना सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.